घरात कितीही सुखसुविधा असल्या ना, पण तरीही छोटी-छोटी कामं आपली कधीच संपत नाही. चहा घेतली आणि डोळ्यासमोर हे 2-4 कपडे फिरत होते आणि असं होत होतं, की कधी चहा संपेल आणि कधी ह्या कपड्यांच्या घड्या घालून जे आहे यांना जागेवर ठेवू. काही किचन टॉवेल्स वगैरे वॉश करून काढले होते आज आणि इथेही पसारा पडला होता. म्हटलं चला 2 मिनिटं का लागेना यालाही आवरून घेते आणि सगळे हे काही फ्रीजमधले डब्बे आहेत त्यांनाही व्यवस्थित ठेवते. भाजीपाला आला, की मग त्यामध्ये भरायला ते मोकळे असतात. तसा किचनमध्ये काही जास्त पसारा नव्हता, पण थोडा आवरून घेतला आणि ही ओवाची पुडी होती माझ्याकडे, जी कितीतरी दिवसापासून अशीच पडली होती आणि ती जरा नरम झाली होती म्हणून मी तिला गरम करून घेतला आणि आता छान क्रिस्पी झालं होतं आणि छान छोट्याशा डब्बीमध्ये भरून ठेवलं. रात्री उडदाची डाळ बनवायची आणि त्याचंही प्रिपरेशन म्हटलं थोडंसं करून घ्यावं. व्हिडिओत दिसणाऱ्या ज्या काही 2-4 वस्तू आहेत, जसं ते कपाट होतं, ती ओव्हनची बॉटल होती, त्यांची लिंक हवी असेल ना तसं मी प्रोडक्ट टॅग केलेले आहे किंवा तुम्ही मला कमेंट करू शकता. DM मध्ये तुम्हाला प्रोडक्ट रिसीव्ह होऊन जाईल. जरा वेळ उरला होता म्हणून जरा लसूण निवडून घेतले आणि ती अशी छान एकटीच तिची छान अभ्यास करत होती ना, हे बघून तर मला खूपच छान वाटत होतं. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. आता मी इथे मस्त अशी उडदाची डाळ बनवणार आहे. त्यासाठी उडदाची डाळ आधी शिजवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा हे सगळं छान मस्त बारीक वाटून तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जी आपण शिजवलेली उडदाची डाळ असते ती घालायची. मस्त अशी भाजी तयार होते. चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा खूपच छान लागते. पण मी आज भाकरी बनवते आणि पियाचं इथे काहीतरी बडबड करून तुम्हाला सांगणं चालू आहे, जे मला पण समजत नव्हतं आणि मला माहिती तुम्हालाही समजणार नाही म्हणून मी आवाज कमीच ठेवला त्याचा. मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे आणि जेवणाच्या आधी हा मस्त असा नमस्कार चाललाय, जो डान्सच्या आधी किंवा नंतर जो आहे तो केला जातो. आय थिंक स्कूलमध्ये तिला आज नवीनच शिकवलेला होता म्हणून ती मला करून दाखवत होती. जेवण झाल्यानंतर एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं होतं, ती म्हणजे कोथिंबीर निवडून छान वॉश करून फ्रीजमध्ये ठेवायची, ते जेणेकरून जेव्हाही गरज पडली तेव्हा डायरेक्ट यूज करता येते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.